शुभप्रभात विद्यार्थ्यांनो. मला वाटते की आत्ता आपण उपयोजित लेखन बघितलं, बातमी लेखन झालं आणि औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखन झालं. सरावासाठी मी मुद्दाम तुम्हाला एक विषय दिलेला आहे, त्याचा सराव करा. आता आपण व्याकरणमधलं वाक्य रूपांतर बघूया. मला वाटते वाक्याचे प्रकार भाग्यश्री मिसनी घेतलेले आहेत, लक्षात आहेत ना? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. ओके. विधानार्थी वाक्यामध्ये परत दोन प्रकार असतात, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आता आपण या तासाला काय बघायचं आहे? वाक्य रूपांतर. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय तर नीट लक्ष द्या. हे जे वाक्यांचे प्रकार आहेत त्या पद्धतीने आता तुम्हाला ओळखता येतात वाक्याचा प्रकार, पण एका प्रकाराचं रूपांतर दुसऱ्या वाक्याच्या प्रकारामध्ये करायचं. म्हणजे प्रश्नार्थी जर असेल तर उद्गारार्थी करायचं. वाक्यांचे प्रकार कुठले कुठले बघितले तुम्ही? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. आणि विधानार्थी वाक्यामध्ये दोन प्रकार बघितले, होकारार्थी आणि नकारार्थी. असे 4 वाक्यांचे प्रकार बघितलेले आहेत. विधानार्थी वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय तर वाक्य रूपांतर म्हणजे वाक्य परिवर्तन होय. आपली भाषा अधिक परिणामकारक आणि प्रभावी व्हावी, ऐकणाऱ्याला अथवा वाचणाऱ्याला ती कंटाळवाणी वाटू नये म्हणून वाक्य रूपांतर करावे लागते. जेव्हा आपण स्टुडंट्स बोलत असतो ना, तुम्ही सुद्धा एकमेकांच्यात बघा बोलत असता, काही वाचत असता, तर त्याच्यामध्ये सगळी साधी सिंपल सेंटेन्स नसतात. कुठेतरी उद्गारार्थी असतात, कुठेतरी विधानार्थी असतात, कुठेतरी प्रश्न विचारलेला असतो, आज्ञार्थी असतात. असं वाक्यांचं म्हणजे काय संमिश्रण असतं. सगळ्या प्रकारची वाक्य असतात. एक 2-3 उतारे जर पुस्तकातले बघितले तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच ते चढ उतार येतात ना. लक्षात आलं की नाही? ज्याप्रमाणे विरामचिन्ह असतात, ज्याप्रमाणे वाक्याचा प्रकार असतो, त्याप्रमाणे काय होतं, आपला ट्यून पण बदलतो ना. म्हणजे आवाजामध्ये काय असतात, चढ उतार येतात आणि मग त्याचा प्रभाव जास्त चांगला होतो. आता वाक्यरचनेत बदल करताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्यरचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. अतिशय महत्त्वाचं स्टुडंट्स लक्षात ठेवायचं. वाक्य रूपांतर होत असताना रचनेमध्ये बदल करायचा. म्हणजे प्रश्नार्थीचं उद्गारार्थी किंवा विधानार्थीचं प्रश्नार्थी, रचनेत बदल करायचा, पण वाक्याचा अर्थ जसा आहे तसाच राहिला पाहिजे. मग वाक्य रूपांतर. लक्षात येते की नाही? वाक्य रूपांतर म्हणजे परत सांगते, वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचा, अर्थामध्ये नाही. उदाहरण बघा. आता एकच वाक्य 4ही वाक्यात रूपांतरित केले आहे. आता विधानार्थी वाक्यात बघा, हे हस्ताक्षर सुंदर आहे. सिंपल सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य झालं. मग प्रश्नार्थी वाक्य बघा, हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे, नाही का? नाही बरं का स्टुडंट, नाही का जास्त प्रभावशाली पडतं. उद्गारार्थी वाक्य, किती सुंदर आहे हे हस्ताक्षर. आज्ञार्थी वाक्य, हस्ताक्षर सुंदर काढा. बघा माझ्या बोलण्याचा ट्यून बदलला की नाही? आवाजामध्ये चढ उतार आले की नाही? कशामुळे आले? वाक्याच्या प्रकारामुळे आले. पण वाक्याचा अर्थ बदलला का? नाही बदलला. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे, हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे, नाही का? किती सुंदर आहे हे हस्ताक्षर आणि हस्ताक्षर सुंदर काढा. समजलं? सलग वाचून दाखवल्यावर वाक्याचा अर्थ अजिबात बदलला नाही, पण वाक्य रचना मात्र बदललेली आहे. आणि वाक्य परिवर्तन, वाक्य रूपांतर करत असताना याचं भान ठेवायचं. वाक्याचा अर्थ बदलला तर मग काहीच उपयोग नाही. लक्षात आलं? वाक्याची रचना मात्र बदलायची आहे. आणि ती का बदलायची? वाक्य परिवर्तन का असतं त्याचं मी सांगितलं, कारण प्रभावशाली भाषा होते ती. आवाजामध्ये चढ उतार येतात, नाही तर सगळी सिंपल सेंटेन्स असतील, विधानार्थी वाक्यात सलग बोललं जातं ना. आता त्याच्यासाठी काही नियम आहेत, नीट लक्ष द्या. प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे प्रश्नचिन्ह असतं आणि विधानार्थी वाक्य म्हणजे पूर्णविराम असतं. असे रूपांतर करताना जर प्रश्न होकारार्थी विचारला असेल तर त्याचे विधानार्थी वाक्यातील रूपांतर नकारार्थी वाक्यात होते. प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचे रूपांतर होकारार्थी वाक्यात होते. हा एक वेगळा आहे, अपवाद आहेत, अवघड आहेत, तेवढं फक्त इथं डिस्कस केले. लक्षात आलं? तर ह्याचा जो आहे, आधी तुम्हाला विरामचिन्ह समजली कुठली असतात ते. मग जर प्रश्न होकारार्थी असेल
तर विधानार्थी वाक्य नकारार्थी वाक्यात येतं, आणि प्रश्न नकारार्थात असेल तर त्याचं रूपांतर मात्र होकारार्थी वाक्यामध्ये येतं. इथं थोडासा कॉन्ट्रास्ट असतो, परस्पर विरुद्ध अर्थ आहे, पण वाक्याचा अर्थ बदलत नाही, वाक्य रचना बदलते. लक्षात आलं? त्याचं आता आपण उदाहरण पाहणारच आहोत, म्हणजे नीट लक्ष द्या. उदाहरण बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आणि कंसामध्ये विधानार्थी वाक्य करायला सांगितले. कंसामध्ये जे दिलेलं असतं ना त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं. म्हणजेच काय, या जगात सर्व सुखी असा कोणीही नाही. प्रश्न बघा होकारार्थी आहे, पण विधानार्थी वाक्यामध्ये मात्र नकार आलेला आहे बघा. दुसरं बघा, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, नकार दाखवला आहे बघा. आणि तुम्हाला करायला काय सांगितलं आहे, विधानार्थी वाक्य. मग अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो, होकारार्थी आलं की नाही? समजते ना स्टुडंट्स? समजते? आधी वाक्याचा प्रकार कुठला आहे तो ओळखायचा, आणि कंसामध्ये जे दिलेलं असतं ना त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं, रूपांतर करायचं. समजते? तर जगी सर्व सुखी असा कोण आहे, होकार आहे, आणि त्याचं विधानार्थी करताना जगी सर्व सुखी असा, या जगात सर्व सुखी असा कोणीही नाही. बघा बरं, वाक्याचा अर्थ बदलला का? नाही, वाक्याची रचना बदलली, पण वाक्याचा अर्थ मात्र तसाच आहे. लक्षात आलं? अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, नकार आहे, पण विधानार्थी करताना अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो, कुठंही अर्थ बदललेला नाही. त्यामुळे आधी वाक्य दिल्यानंतर तो कुठला प्रकार आहे ते ओळखायचं, आणि कंसामध्ये जे दिलेलं असतं त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं. वरती असं असणार आहे, खालील वाक्यांचे परिवर्तन करा. मग होकारार्थी आहे नका का जे असेल ते कंसात दिलेलं असणार. तिसरं बघा, महात्मा गांधीजींचे कार्य कोणी विसरणार नाही, हे विधानार्थी वाक्य आहे. आता त्याचं तुम्हाला प्रश्नार्थी करायला सांगितलं आहे. महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरेल? लक्षात आलं? हे अक्षर खूप चांगले आहे, विधानार्थी आहे. प्रश्नार्थी कसं करायचं, हे अक्षर खूप चांगले आहे, नाही का? बघा, होकार आणि नकार बरोबर ऑपोजिट आहे. कशामध्ये? फक्त प्रश्नार्थी आणि विधानार्थीमध्ये. लक्षात ठेवायचं हे. लक्षात आलं? मगाशी आपण काय बघितलं, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बघितली 2. आत्ता आपण काय बघितलं, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य करून बघितली 2. दोन्हीकडेही नियम तोच लागू आहे. समजलंय? यामुळे काय होतं, वाक्याचा अर्थ बदलत नाही, पण वाक्याची रचना मात्र बदलते. लक्षात येते? इथं मात्र हे अक्षर खूप चांगले आहे, नाही का असं लिहायचं बरं का. नाही आलेलं तर आहे, पण इम्प्रेसिव्ह वाक्य कुठलं वाटतं, नाही का असं, आणि मग ट्यून बदलतो ना आपोआपच स्टुडंट्स, हो की नाही? आणि इथं ते वासरेल झाले बघा, ते स्पेलिंग मिस्टेक आहे, विसरेल. लक्षात आलं? अशी आपण काय केली, आत्ता 4 वाक्य बघितली. कशाचं रूपांतर बघितलं, प्रश्नार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य ह्याचं रूपांतर बघितलं आत्ता. म्हणजे विधानार्थी दिलं तर प्रश्नार्थी कसं होणार, आणि प्रश्नार्थी दिलं तर विधानार्थी कसं होणार, ते मगाशी 2 वाक्यात बघितलं. आता नीट लक्ष द्या. उद्गारवाचक आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. मनातील तीव्र इच्छा, भावना, अधिकता, भव्यता वगैरे विचार व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्याचा वापर केला जातो. अशा तीव्र भावना अथवा विचार व्यक्त करणाऱ्या उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य तयार करताना, म्हणजेच रूपांतर करताना, वाक्यातील कोणत्या गोष्टीची विपुलता अथवा तीव्रता व्यक्त करायची आहे ते स्पष्ट करावे. उद्गारार्थी बघितले तुम्ही, केवलप्रयोगी अव्ययामध्ये पण आपण बघितले बघा, किंवा उद्गारवाचक वाक्यसुद्धा कसं असतं, आपल्या भावना व्यक्त होतात ना, उद्गारवाचक चिन्ह येतं बघा, आणि विधानार्थी वाक्यामध्ये पूर्णविराम असतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे, उद्गारार्थी वाक्यामध्ये आता उदाहरण बघा, किती प्रचंड इमारत आहे ही. इमारत या शब्दाची तीव्रता आणि भव्यता दाखवलेली आहे, हे तुम्हाला आधी लक्षात यायला पाहिजे. लक्षात येते? आता उदाहरण बघा, केवढी उंच इमारत आहे ही, उद्गारवाचक वाक्य, आणि तुम्हाला करायला काय सांगितले, विधानार्थी वाक्य. ही इमारत खूपच उंच आहे, म्हणजे इमारतीबद्दल केवढी हे उद्गारवाचक चिन्ह सांगितलं. मग आपल्याला शोधता यायला पाहिजे की केवढी या शब्दाबद्दल कोणता शब्द वापरला पाहिजे, खूप. ही इमारत खूपच उंच आहे. किती उकडले हो काल रात्री, उद्गारार्थी वाक्य. त्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे, काल रात्री अतिशय उकडले.
म्हणजे कितीच्या ऐवजी आपण अतिशय शब्द वापरायचा, वाक्याचा अर्थ बदलत नाही. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना उद्गारार्थी शब्दाऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरायचा आहे. त्याच अर्थाचा, लक्षात ठेवायचा, अर्थ बदलता कामा नये. त्याच अर्थाचा काय करायचं, आपण दुसरा शब्द वापरायचा आहे. येईल ते सरावाने येईल, सर्रासपणे आपण बोलत असतो या गोष्टी. असं काही नाही की हे नवीन आहे, कुठला शब्द मग कसा शोधायचा, आता केवढी म्हणजे खूप मग पाठ करायचं का, अजिबात नाही स्टुडंट्स. व्यवहारामध्ये जे काही आपण मराठी बोलतो त्याचा उपयोग इथं होणार आहे. शब्दसंपत्ती म्हणून जे काही आपण बोलत असतो त्याचा उपयोग इथं. केवढी म्हणजे खूप का, मग नाही ना, नाही. केवढी या शब्दाऐवजी आपण खूप हा त्याच अर्थाचा शब्द वापरला आहे. असं नाही पाठ करून बसायचं किती म्हणजे अतिशय, किती म्हणजे अतिशय, अजिबात नाही. किती याच्यासाठी समानार्थी शब्द म्हणजे त्याच अर्थाचा शब्द अतिशय आपण तिथे वापरलेला आहे. समजलं. फक्त ती भव्यता लक्षात यायला पाहिजे की कशाबद्दल, आता उकडण्याबद्दल वापरला आहे ना तो शब्द किती, किंवा इमारतसाठी वापरला आहे केवढी, तेवढी फक्त भव्यता आणि तीव्रता नेमकी कुठल्या शब्दाबद्दल आहे हे शोधता आलं पाहिजे. लक्षात आलं. मग ते काय अवघड नाही आहे फारसं. फक्त आधी मी परत मगाशी सांगितलं तसंच वाक्याचा प्रकार आधी ओळखायचा आणि त्याच्यानंतर वाक्य परिवर्तन कंसामध्ये जे दिलेलं असतं त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं असतं, त्याच्यामध्ये बदल करायचा असतो. वाक्य रूपांतर. आत्तापर्यंत आपण वाक्यांचे प्रकारच बघितले होते. आता यावर्षी तुम्हाला वाक्य रूपांतर हा नवीन अभ्यासक्रमामध्ये व्याकरण नवीन आलेलं आहे. लक्षात आलं. अशी कितीतरी वाक्य देता येतील स्टुडंट्स. थोडंसं मी सरावासाठी देते 10 वाक्य, तुम्ही त्याचा नंतर सराव करा मात्र. आता पुढे बघा, आज्ञार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता आज्ञार्थी आणि विधानार्थी दोन्ही वाक्याच्या शेवटी काय असतं, पूर्णविरामच असतो. आज्ञार्थी वाक्यात आज्ञा, हुकूम, इच्छा, प्रार्थना, विनंती केलेली असते, तेव्हा आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना त्यातील भावार्थ लक्षात घेणे आवश्यक असते. लक्षात आलं का नाही. म्हणजेच त्याचा अर्थ, त्यातला आशय, त्या वाक्याचं काय सांगितले त्याचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे. लक्षात आलं. इथं काही विरामचिन्ह पण वेगळी नाही आहेत. मगाशी कसं होतं, उद्गारार्थी होतं, प्रश्नार्थी होतं, पूर्णविराम होतं, थोडासा बदल होता. इथं दोन्हीलाही पूर्णविरामच आहे. फक्त तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे, त्याचा भावार्थ, त्या वाक्याच्या मागचा अर्थ म्हणजे भावार्थ. त्या भावना ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात यायला पाहिजेत आणि मग तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता. आता बघा, तू ते पुस्तक आण, आज्ञार्थी वाक्य आहे, पण तुम्हाला विधानार्थी वाक्य करायला सांगितले. तू ते पुस्तक आणावेस, आणावे किंवा आणावेस दोन्ही पण बरोबर आहे. तू ते पुस्तक आणावेस विधानार्थी वाक्य झालं. आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वागावे विधानार्थी वाक्य आहे. आता आज्ञार्थी करायचं आहे, आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वागा. अनेकांना जर म्हणत असतील तर वागा येणार किंवा आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वाग, आज्ञा झाली ना ती. मग बघा, तू ते पुस्तक आण, तू ते पुस्तक आणावेस. आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वागावे, आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वाग. फरक लक्षात येतोय. विधानार्थी म्हणजे ट्यूनमध्येच लक्षात येत असेल वाक्याचा कुठला प्रकार आहे तो. समजलं स्टुडंट्स. मला वाटते सोपं आहे. फक्त एवढंच परत एकदा सांगते, अर्थ बदलायचा नाही. वाक्यरचना बदलायची पण अर्थ बदलायचा नाही. मग आत्ता काय बघितलं आपण, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार बघितले, होकारार्थी, नकारार्थी. त्याच्यानंतर आत्ता रूपांतर करताना आपण काय काय बघितलं बघा स्टुडंट्स. विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्याचं रूपांतर कसं होतं ते बघितलं. आज्ञार्थी वाक्याचं आणि विधानार्थी वाक्याचं रूपांतर कसं होतं ते बघितलं. उद्गारार्थी वाक्याचं आणि विधानार्थी वाक्यामध्ये कसा बदल होतो ते पाहिलेलं आहे. व्हिडिओ चांगला 1-2दा ऐका, व्यवस्थित तुम्हाला कळेल. आणि सरावासाठी मी वाक्य देते काही, तर त्याचा सराव म्हणून तुम्ही काय करा, नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ओके, धन्यवाद.